सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत ठीकठाक राहील. तुम्हाला आज नोकरीमध्ये विविध प्रकारचे लाभ मिळतील. आज तुम्ही तुमच्या मेहनतीने भविष्यासाठी काही योजना आखाल. कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला विजय मिळेल. कामं वेळेवर आणि व्यवस्थित तुम्ही पूर्ण कराल, त्यामुळे बॉस खुश होऊन तुमच्या कामावरती तुमची प्रशंसा करतील. तुम्ही शत्रूंपासून दूर राहा. कोणावरही सहजासहजी आज विश्वास ठेवू नका, कारण तुमच्या जवळचे लोक तुमचा घात करण्याच्या तयारीत आहेत. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगाला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यातील काही जणांसाठी थोडासा वादातीत होऊ शकतो. त्यामुळे आज कोणाशीही संवाद साधताना किंवा एखादी गोष्ट करताना तुम्ही सतर्क राहा. वडीलधाऱ्या लोकांचा तुम्ही सन्मान करा. शत्रूपासून दूर राहा आणि एकदम कोणावरही विश्वास ठेवू नका. तुम्हाला आज एक नवीन जबाबदारी मिळेल. नोकरी जर करत असाल तर तुम्हाला नोकरीमध्ये आज चांगले लाभ मिळतील. आज कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये तुमच्या बाजूने निकाल लागतील. आज जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या आईवडिलांचा सल्ला अवश्य घ्या. त्यामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी फायदा होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज सरकारी क्षेत्रातून तुम्हाला लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला अचानक प्रॉफिट होऊ शकतो. तुम्ही प्लॅनिंग करून काम कराल तर त्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर यश मिळेल. नातेवाईक आणि मित्रांसोबत तुमचं नातं सुधारेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील आजचा दिवस हा चांगला आहे. आज तुमच्यातील काही जणांचा तुमच्या मित्रमंडळींशी वाद होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट बोलताना थोडेसे सतर्क राहा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा आत्मविश्वास उंचावेल. सामाजिक कार्यांशी जोडलेल्या लोकांना आज जनसंपर्काचा फायदा होईल. आज तुम्हाला एक प्रकारचा मान सन्मान मिळेल. समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळेल, ज्यामुळे त्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. गुंतवणूक करताना मात्र तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेणं अवश्य राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारसा लाभदायक नसेल. कुटुंबामध्ये भावंडांसोबत तुमचा वाद होऊ शकतो. मात्र तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती कंट्रोल मात्र ठेवावा लागेल. तुमचं मन दुखेल असं तुम्ही बोलू नये, अन्यथा नात्यामध्ये दुरावा येईल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होईल. नोकरीमध्ये सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यानं तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. आज तुमचा मान सन्मान समाजामध्ये वाढेल. तुम्हाला व्यवसायामध्ये एक नवीन जबाबदारी मिळेल. गुंतवणूक करताना तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या ठिकाणी आज तुम्ही थोडेसे बदल केल्यानं तुमचा पूर्ण दिवस व्यस्त राहील. रखडलेलं काम आज तुमचं पूर्ण होऊ शकतं. तुमच्या योजना आज यशस्वी होऊ लागतील. नोकरीमध्ये काही जणांना आज प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला कामामध्ये नवीन संधी मिळतील, ज्याचा लाभ तुम्हाला भविष्यात नक्कीच होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस थोडासा संमिश्र राहील. तुम्हाला चांगले वाईट दोन्ही अनुभव येतील, मात्र काही वाईट अनुभव देखील तुमच्यासाठी शिकवण ठरतील. वायफळ गोष्टीमध्ये तुमचा वेळ तुम्ही आज वाया घालवू नका.
क्रिएटिव्ह कामामध्ये तुम्हाला आज चांगले परिणाम पाहायला मिळतील. विवाहित लोकांचे जोडीदाराशी काही वाद होऊ शकतात. नोकरीमध्ये काही जणांना आज प्रमोशन मिळेल. आज कामामध्ये तुम्हाला नवीन संधी मिळेल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक लाभ होईल. जर तुम्ही आज बँकेकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की व्यावसायिक क्षेत्रामध्ये आज तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. प्रभावशाली लोकांशी देखील तुमचे संबंध आज चांगले प्रस्थापित होतील. तुमची आर्थिक स्थिती आज सुधारेल. कोर्ट कचेरीशी संबंधित प्रकरणांमध्ये तुमचा आज विजय होऊ शकतो. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवन तुमचं चांगलं राहील. तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ देखील होईल. तुमच्या सामाजिक स्थितीमध्ये आज बदल होईल. तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत तुमचे संबंध सुधारतील. तुमच्यातील कमतरता मात्र तुम्ही कोणालाही सांगू नका. मेहनत करा, तुम्हाला त्यातून यश नक्कीच मिळेल. आज व्यापारातील नवीन करार तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की व्यापारामध्ये नवीन करार करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये देखील चांगला फायदा होईल. नवीन करार तुम्हाला फायदा देऊन जातील. व्यापारासाठी केलेला लांबचा प्रवास तुमच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरेल. आजच्या दिवशी प्रेमसंबंधांमध्ये दृढता येईल. नोकरीमध्ये प्रतिस्पर्धी देखील तुम्हाला साथ देतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ हवी तशी मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला आज काहीतरी बिनसल्यासारखं वाटेल. तुमच्यावर थोडासा मानसिक ताण आल्यासारखं तुम्हाला वाटेल, मात्र परिस्थिती हळूहळू ठीक होईल. व्यावसायिकांना आज चांगला लाभ मिळू शकतो. आज तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना नवीन व्यावसायिक संबंधांमध्ये यश मिळेल. कामाशी संबंधित प्रवास यामध्ये चांगलं यश येईल. हे प्रवास तुमच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरतील. महत्त्वपूर्ण लोकांच्या संपर्कात आल्यानं तुमची प्रगती होईल. कामाशी संबंधित गोष्टी काही काळ तुम्हाला गुपित ठेवाव्या लागतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.